नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2021 सालाच्या टेक्निकल सर्व्हिसेसच्या MPSC मार्फत घेण्यात आलेल्या प्रीच्या एक्झाम मध्ये वय वारीवरचा हा प्रश्न पडला होता। या उदाहरणामध्ये एक महिला म्हणते की माझं जे काही वय आहे त्यातल्या अंकांची अदलाबदल केलं तर माझ्या वडिलांचं वय मिळतं आणि निश्चितच माझे वडील हे माझ्यापेक्षा वयानं जास्त असतील, वयस्कर असतील। तसंच ती पुढे जाऊन म्हणते की माझ्या वडिलांचं वय आणि माझं वय यांच्यातला जो काही फरक आहे तो फरक हा मी आणि माझ्या वडिलांच्या वयांची जी काही बेरीज होईल त्याच्या 311 पट आहे। तर आमची आजची वय काढा असं या उदाहरणामध्ये विचारलेलं आहे। ओके, तर साधारणतः या प्रश्नाचं जेव्हा एक्सप्लेनेशन दिलं जातं किंवा विद्यार्थ्यांचा जो काही अप्रोच असतो तर या प्रश्नाला तिथे दिलेले पर्याय बघून उत्तर द्यायचं विद्यार्थी ठरवत असतो। ओके, तर जेव्हा पर्यायावरून उत्तर देतो तेव्हा नेमकं काय होतं बघा, राईट। मेथड 1 अशी असते पर्यायावरून, पण माझा स्वतःचा अनुभव सांगते की पर्यायावरून उत्तर देणं म्हणजे थोडासा रिस्की मॅटर असतो। त्यामध्ये आपल्याला प्रत्येक पर्याय चेक करून बघावा लागतो। आता आपण पहिला पर्याय बघू। मुलीचं वय 45 वर्ष आहे असं जर मानलं आपण, वडिलांचं वय त्यातल्या अंकांची अदलाबदल करावी लागेल, 54 वर्ष होईल। यांच्या वयातला फरक जर घेतला तुम्ही हा 9 वर्ष येतो। कोणतीही 2 अंकी संख्या आणि तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांच्यामधला जो फरक असतो ना तो त्या संख्येमध्ये वापरलेल्या अंकाच्या फरकाच्या 9 पट असतो। तुम्ही बघा या संख्येमध्ये वापरलेले अंक कोणते, 5 आणि 4, त्याच्यातला फरक 1 आहे, त्या 1 चे 9 पट फरक आहे, 9। आणि त्यांची जी बेरीज असते ना त्या संख्येमध्ये वापरलेल्या अंकाच्या बेरजेच्या 11 पट असते। आता बघा तुम्ही याची बेरीज किती झाली, 9 झाली, त्याची 11 पट 99। हे त्यांची बेरीज 99 वर्ष झाली। पण या बेरजेच्या हे 311 पट नाही, याच्या हे 311 पट हवंय, तर हे होत नाही, राईट। आता तुम्ही याच्यातला दुसरा पर्याय जर हातावरती घेतला 36, मुलीचे वय 45 वर्ष, तर वडिलांचे वय वडिलांचे वय 63 वर्ष होईल। त्याच्यातला फरक जर घेतलात तुम्ही, फरक हा 2 अंकी संख्यांची दोन अंकी संख्येतील अंकांची अदलाबदल करून मिळणाऱ्या ज्या काही 2 संख्या असतील त्याच्यातला फरक हा नेहमी त्या संख्येत वापरलेल्या अंकाच्या फरकाच्या 9 पट असतो। 6 आणि 3 मधला फरक 3 आहे, 3 ची 9 पट 27, एवढाच असणार फरक। तसं देवाचीच लीला आहे, राईट। आणि बेरीज ही यातल्या अंकाच्या बेरजेच्या 11 पट असते, ते तसं असतंच ते, राईट। मग आता हे या बेरजेचे हे 311 पट आहे का बघा, हो आहे। 99 ची 311 पट किती होते बघा,
11 एका 11 नव्हे 27 होतं, इकडे 27 आहे. म्हणजे दिलेली कंडिशन आपली कुठं फुलफिल होते, या 36 वरती फुलफिल होते. म्हणून महिलेचं वय किती वर्ष झालं, 36 वर्ष झालं. आता याच्यामध्ये बघा योग आहे की तुमचं दुसऱ्या क्रमांकाचंच काय झालं, ऑप्शन हे उत्तर म्हणून आलं. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन चेक करण्याची आवश्यकता भासली नाही. पण दैवयोगानं जर तुमचं तिसऱ्या क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर असेल तर तुम्ही करणार काय त्या केसमध्ये, प्रत्येक ऑप्शन चेक करत जाणार. चेक करण्यामध्ये तुमचा वेळ नावाचा फॅक्टर जात असतोय, बरोबर आहे. बरं, असं म्हणालो मी तर काही मास्तर लोक खतरनाक आहेत, तर त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टींचे उपचार असतात माहितीये. काही की जेव्हा ऑप्शन उत्तर द्यायचं असते तेव्हा डी कडून चेक करायचं, उलट्या दिशेने चेक करायचं. काय तत्वज्ञान असते माहिती नाही, पण असे मी व्हिडिओज बघितलेले आहेत, असे गायडन्स लेक्चर्स ऐकलेले आहेत, अशा स्ट्रॅटेजी लेक्चरच्या स्ट्रॅटेजीज ऐकलेल्या आहेत. आता इकडून चेक केलं असतं तर तिसरा क्रमांक 3 चेक करावं लागले असते मला, राईट. तर मला एकंदरीत तुम्हाला काय सांगायचंय की हे जे चेक प्रकार असतो, ऑप्शनला बघून चेक करण्याची पद्धत असते, ती फार घातक असते, कळते. तर त्याच्यामध्ये जे पद्धत किंवा जी रीत सांगितलेली आहे ते योग्य नाहीये. ते काय म्हणतात त्याला, ऑप्शनवरून जाण्याचा जो प्रकार आहे, राईट, घातक प्रकार एकदम. आणि मी तुम्हाला मागच्या लेक्चरला काही मी नेहमीच सांगत असतो की विद्यार्थी जेव्हा परीक्षेत जातो ना, विद्यार्थ्याला कुठल्याच प्रश्नाची उत्तर माहिती नसतं, पण सर जेव्हा परीक्षेत ह्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन द्यायला येऊन तुमच्या समोर थांबतो तेव्हा त्याला त्यातल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर माहित असतात. म्हणून तो काहीही बोलू शकतो, कशाही ट्रिक्स सांगू शकतो, काहीही सांगून कसेही उत्तर आणण्याचा प्रयत्न करू शकतो, पण तसा त्याला आधार असला पाहिजे, त्याला एक सर्व मान्यता असली पाहिजे, संवैधानिक दृष्ट्या योग्य असलं पाहिजे. म्हणून ऑप्शनहून जाण्याचा पर्याय काही योग्य ठरू शकत नाही, राईट. आता दुसरा पर्याय आपल्याकडे असू शकतो की आपण शालेय स्तरावरती आपल्यावर झालेल्या संस्काराचा वापर करतो आपण, राईट. आता शालेय स्तरावरती संस्कार कसे झालेले आहेत, एक्स आणि वाय पकडायचे, समीकरण मांडायची, समीकरणातून काय करायचं, उत्तर शोधायची. आपण तसं एकदा चेक तरी करूयात की काय होतं, त्याची लेवल कुठल्या लेवलला जातं, राईट. आता या उदाहरणाला आपण समीकरणांच्या स्वरूपामध्ये जेव्हा विचारात घेऊ तेव्हा एक कसं होतं बघा, मेथड 2. समीकरणाचा वापर करून, कळते. तुमचं 10वी जर व्यवस्थित झालं असेल, इयत्ता 10वी मध्ये एक सामायिक समीकरण नावाचा एक धडा होता आपल्याला, कळलं. त्याला लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणतात. अर्ध इंग्रजी माध्यमाचे कोणी पोरं असतील तर सेमी इंग्लिश माध्यम, किंवा इंग्रजी माध्यमाचे पोरं असतील तर तिथं लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन नावाचा एक चॅप्टर होता, तिकडं आपण या स्वरूपाची उदाहरणं बघितलेली आहेत. तिथं असं होईल, मुलीचे वय 2 अंकी संख्या आहे, माहिती नाही, एकक स्थानचा अंक एक्स आणि वाय, एक्स वाय म्हणू. आता एक्स वाय हे 2 अंकी संख्या आहे, तर तिला तिच्या स्थानिक अंकाच्या किमतीनुसार त्याचा विस्तार करू. हे या दोघांमध्ये गुणाकार नाही असं सिद्ध करायचं आपल्याला, म्हणून काय करावं लागतं, त्याला ती 2 अंकी संख्या आहे हे पटवून देण्यासाठी त्याचा स्थानिक किमतीनुसार विस्तार करावा लागतो. म्हणजे हे काय होईल, 10x अधिक y असं होईल. एवढे वर्ष मुलीचं वय. वडिलांचं वय काय होतंय, तर वडिलांचं वय होतं की मुलीचं जे काही वय आहे त्याचं रिव्हर्स होते, yx होत आहे. मग ह्याला पण हे एक 2 अंकी संख्या आहे अशी त्याला आपल्याला काय करायची, मान्यता द्यायची. अशी मान्यता द्यायची असेल तर त्याला आपल्याला काय लावावं लागेल, 10y अधिक x एवढे वर्ष लावावे लागतील, राईट.
आणि गंमत काय होते बघा, ह्याच्या पुढे इथं आले की थोडस आपल्याला त्यांनी त्यांच्या वयातला फरक आणि त्यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. वयातील फरक. आता वयातला फरक घेताना मुलीच्या वयातनं वडिलांचं वय मायनस करता येणार नाही, कारण वडील हे वयानं जास्त असतात, मान ठेवला पाहिजे त्यांच्या वयाचा. तर वडिलांच्या वयातून मुलीचं वय मायनस करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, 10y प्लस एक्स मायनस 10x प्लस वाय. तर हे तुम्ही जर सॉल्व्ह केलं तुम्ही 10y प्लस एक्स मायनस 10x मायनस वाय, 9y मायनस 9x, 9 कॉमन घेतलं y मायनस एक्स झालं. कळतंय? याच्या पुढे जाऊन जर बोलायचं झालं तर आपल्याला यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. आता यांच्या वयांची बेरीज करताना हे 10y अधिक एक्स अधिक 10x अधिक y, हे 10y अधिक एक्स अधिक 10x अधिक y, हे 11y, 11x, 11 कॉमन घेतलं y अधिक एक्स. कळत साहेब? पुढच्या चरणामध्ये म्हणतात आपल्याला की त्यांच्या वयातला फरक हा त्यांच्या बेरजेच्या 3/11 पट आहे. लिहितो आता मी वयातला फरक काय आमच्याकडे, 9y मायनस एक्स 3/11. आमच्याकडे वयातला बेरीज काय, 11 इंटू वाय अधिक एक्स. 11 11 कटते तिकडं. हे 9y मायनस 9x 3y अधिक 3x, हे इकडं तिकडे घेतलं. 9y मधून 3y गेले, ते काय होते, हे 9x अधिक 3x होते. 6y बरोबर 12x आलं. राईट? तर हे y बाय एक्स बरोबर 12/6. पण हे एकच अंक असतील, त्याच्यामुळे आपल्याला यांचं गुणोत्तर घ्यावं लागेल. ते तर 2 एका त्याच्यातल्या पॉसिबिलिटीज बघाव्या लागतील. ह्याची दुप्पट 3 दुप्पट जर घेतलं तर 4 2 होईल. ह्याची जर आणखी दुप्पट घेतली, याची दुप्पट 3 पट घेतली 6 3 होईल. आपण जर ऑप्शन मध्ये बघितलं तर मुलीचं वय 21, कारण एक्स आणि वाय असं आहे ना मुलीचं वय, एक्स आणि वाय. 1 आणि 2 न मिळून 12 तयार होते, 12 नाहीये ऑप्शन. 2 आणि 4 न मिळून 24 होते, 24 नाहीये. पण 3 आणि 6 न मिळून 36 होते, तर 36 तिकडं आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. क्वेश्चन कोणाचं, त्या पद्धतीनं. आता या पद्धतीमध्ये मला सांगा, तुला असे स्टेप्सला मार्क्स आहेत? बरं, तुला असं आहे की बाबा पोरानं प्रयत्न केलेत, कष्ट केलेत, दिसते थोडाफार अभ्यास केला म्हणून जाऊ दे 1-2 मार्क देऊ? नाही ना. कळलं? बोर्डाच्या परीक्षेमध्ये आणि आयोगाच्या परीक्षेमध्ये एवढंच देणं घेणं आहे. मला रिझल्टची देणं घेणं आहे. तू काय वाजवलास पाठीमागं हे आयोगाच्या परीक्षेला देणं घेणं नाही. तू वाजव पाठीमागं, न वाजव, तू करेक्ट गोल झाला पाहिजे तुझा. त्याच्यामुळं हे असा सत्यानाशी विनाशी प्रकार अडॉप्ट करायचा नाही. म्हणून हात जोडून पाया पडून नेहमी सांगतो, 10वी पर्यंतच्या गणिताचा दुरान्वयी संबंध नाहीये. म्हणजे बाजारामध्ये ज्या 2 गोष्टी आहेत, पहिल्या मेथडमध्ये ऑप्शनहून उत्तर द्यायला सांगितलं जातं, ते कसं अंगलट येतं हे दाखवलं मी तुला. आता मी तुला दाखवतोय की काय, की तू आता नीट इज्जतीने माझा ऐकला, हे समीकरणांच्या सहाय्याने गेलास तर ते खूपच भारी पडतं, हेही तुला दाखवलं मी. आता तुला माझी मेथड सांगतो, मी कुठल्या अँगलने विचार करतो, माझा विचार काय या गणिताच्या बाबतीमध्ये. मी एक्झाम मध्ये असतो तर मी काय केलं असतो, बघ इकडं. तर मी एक्झामला असतो तर मी उत्तर असं लिहून घरी आलो असतो. कसं बघ, आणि मला ऑप्शन बिप्शनची काही गरज पडली नसती. मी तिथे मला उपलब्ध असलेल्या 36 सेकंदापेक्षाही कमी वेळेमध्ये मी त्याचं उत्तर काढून मोकळा झालो असतो.
मला सांगितलेलं आहे वयातील फरक वयाच्या बेरजेपेक्षा याच्यापेक्षा किती पट आहे? 3/11 पट आहे. म्हणजे हे 11 जर असेल तर हे किती असेल? 7 असेल, सॉरी 3 असेल. राईट. वयांची बेरीज कुणाकुणाच्या? वडिलांच्या आणि मुलीच्या. फरक कुणाच्या? वडिलांच्या आणि मुलींच्या. दोघांमध्ये मोठं कोण आहे? वडील असते. जो कोणी मोठा असतो तो बेरीज आणि फरकाच्या सेंटरला असतो. इथं वडील. सेंटर हे सरासरी दाखवत असते. यांची सरासरी घ्या. 11 + 3/2 इथं 7 आलं. हा घ्याप घेऊन टाका, तो 4चा येतो. संख्या कोणती 2 अंकी संख्या आणि तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या, यांना जर तुम्ही फरक घेतला तर तो नेहमी 9 न भागाकार करणार असतो. म्हणून मी इथं 9ची पट घेतो. 9 चोक इथं मुलगी, 9 चोक 36 वर्ष, 9 सत्त 63 वर्ष. बघा इकडं मुलीचं वय जे काही आलं त्याच्यातल्या अंकांची अदलाबदल झाली का नाही? किती सेकंद लागले? राईट. तुम्हाला बोलताना मी सांगतोय म्हणून मला जास्त लागतात, नाहीतर मी सरळ केलं असतं. 11 × 3 = 14 / 2 7 आणि 11 7 म्हणजे बापाचं वय आहे. 7 मधून किती गेले तर 3 4 4 पोरीचं वय आहे. 7 4 9चा गॅप म्हणजे 9च्या पट्टीमध्ये असतं. 7 9 30 9 चोक 36. खलास. ऑप्शन बघायची गरज नाही किंवा समीकरण मांडण्याची आवश्यकता नाहीये. गणित करण्याला एक अप्रोच लागत असतो आणि याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लागते. कुठलीही 2 अंकी संख्या घेतो. हे बघ, हे मी इथं एक 47 घेतलं. अंकांची अदलाबदल कर. 74 येते. याच्यातला फरक घे तू. 27 येतो. आता हा 27 जो काही फरक आहे ना, तो कसा यामध्ये वापरलेले जे अंक आहेत 4 आणि 7 त्याच्यातला फरक किती येतो? 3. 3च्या 9 पट राहणार म्हणजे राहणार. तो देवाचीच लीला आहे ती. राईट. आणि ह्यांची जर बेरीज केलंस ना तू तर ती 121 येईल. ते यात वापरलेल्या अंकांच्या बेरजेच्या 11 पट असतं. राहणार म्हणजे राहणार. ते तेवढा एक गुणधर्म मला माहिती आहे. बस तेवढ्या एका गोष्टीवरती मी हे गणित काही सेकंदाच्या आत सॉल्व्ह केलंय. म्हणून मी नेहमी शिकवताना मला नेमका शॉर्टकट सांगायचं असेल तर नेमके किती गोष्टी लागतात? मोजून 10 गोष्टी लागतात. जेवढं लागतं तेवढंच सांगून अख्खा सिलेबस संपतो. म्हणून कधीही शालेय स्तरावरच्या कुठे सांगितलं शाळेच्या बाबतीमध्ये ही टेक्निक आहे शाळेत? नाही. म्हणून शाळेच्या गणिताचा आपल्या आत्ताच्या गणिताच्या स्थितीसोबत दुरान्वयही संबंध नसतो. तुम्हाला या टेक्निकमध्ये काहीतरी वेगळं वाटत असेल, कुठंतरी माझी हुशारी वाटत असेल, तर तुम्ही आपले हे जे युट्यूब चॅनलवरती आपण जे काही चालू केले त्याला तुमचा चांगला प्रतिसाद लाभू द्या. म्हणजे मलाही उत्साह राहील, मलाही हे कंटिन्यू करावं वाटेल. तर त्यासाठी तुम्ही काय काय असतं याच्यामध्ये, लाईक करा म्हणतात, अजून काय असतं कमेंट करा म्हणतात वाटतं, परत काय असतं ते बेल सबस्क्राईब करा आणि अजून काही 1-2 गोष्टी असतील काय शेअर करा वेअर करा, ते सगळं करा. कळलं? हे असं म्हणताना पण मला ह्याच्यापेक्षा मी भीक मागलो असतो तर बरं झालं असतं असं वाटतंय. पण नाईलाज आहे, करावं लागतंय. तर करा तेवढं. राईट. आणि याच्या पुढच्या लेक्चरमध्ये मी तुमच्या भेटीला येतो. तोपर्यंत नमस्कार.